त्यामुळे सरकारने तुमच्या तब्येतीबद्दल विचारपूर्वक तब्येतीबद्दल तुमच्या काही घेतलेलं नाही आहे, आठवण लक्षात घेतलेलं नाही, किंवा तुमच्या ज्या आजची सकाळची परिस्थिती आम्ही पाहिली, तुम्हाला चालता देखील येत नव्हतं, मग सरकारने आता तुमच्या तब्येतीकडे लक्ष दिले गेलं पाहिजे अशी मागणी होत आहे. त्यांचं लक्ष हे यांनी 10% स्वीकारावं हा म्हणावं. समाजाने त्यांना पाहिजे तेवढा गुलाल उधळलेला नाही. ही सगळ्यात मोठी पोटदुखी त्यांची. जेवढा आनंद व्यक्त करायला पाहिजे होता तेवढा समाजाने केलेला नाही. हे जर म्हणला 10% मान्य तर उद्या गुलालाचे ढिगलं पडतील. आणि हे जर 10% ते मान्य करत नसला आणि सगळ्या स्वाऱ्याचीच अंमलबजावणी करण म्हणणार असला तर त्याच्या जवळचे जेवढे किंवा महाराष्ट्रात एक 16-17 जण तयार केले त्यांनी, हे मराठ्यांना सांगतो मी, तुम्ही याच्या विरोधात बोला, याला बदनाम करायला सुरुवात करा. आणि मग ही कालची सुरुवात आहे. तुला काय पाहिजे? मिळ्या पाहिजे का? चल निघ मुंबईला, 1 मिनिटात तयारी. 1 मिनिटात तयारी. कालचं मराठ्यांसाठी उदाहरण. 1 मिनिटात ज्याला सोशल मीडियावर कुत्रं विचारित नाही तेव्हा माणूस एकाएकीच हेड ऑफिसच्या चॅनलवर आणि एवढं मोठमोठाले व्यासपीठ चॅनलचे त्याच्यासाठी उभा राहिलेत. लहान व्यासपीठ नाही ती मुंबईतली, हे चॅनलचे व्यासपीठ उभा राहिले डायरेक्ट त्याच्यासाठी. हे ट्रॅप आहे. मग मला तिकडे होतील असं खाल्ल्यावर हे गोरगरिबाचं मी माझं पूर्ण जीवपणाला लावलाय या समाजासाठी. मी पोट महापूर हात वाढायला लागतं तेव्हा मग एक शब्द बाहेर पडतोय. म्हणतात म्हणजे कोण हुशार आहे म्हणतो, किती नालायक घे तू. कोणची पायदाशी यार तू, कोणची पायदाशी यार तू इतका मूर्ख. महाराज नाव घेऊन जाल. मला एवढं वाईट वाटलं काल की तू संत तुकाराम महाराजांच्या आडून मला संपवायला म्हणजे माझ्या जातीला संपवायला. आणि तू मारणार आहेस. तू म्हणून तुम्ही मला मारणार आहेत. तू मरणार आहेस. मारणार नाही तुला कोणी. आम्ही छातीचा कोट करतो ना, तू कोण रे? बायांचा आई बहिणीची छेड काढतो तू. तुझ्या बहिणीबद्दल आईबद्दल तर तुझी काय भावना असणार आहे? कशाला जन्माला त्यांच्या पोटी असले अवलाद जन्मून त्या आईबापांनी याला शिकवा. त्याच्या आईबापाने त्याला कशाला जन्माला आमच्या पोटी म्हणून तू असली अवलाद. मराठी एक झालेला बोलतो तू. ज्याने मराठी एक केले, ज्याने मराठ्यांना न्याय दिला, ज्याने रात्रंदिवस खस्ता खाल्ल्या, 24 घंटे घराच्या बाहेर आहे साहेब मी. तू 1 दिवस घराच्या बाहेर नसतील. गोवाधडी सोडून आला. मी 24 घंटे 6 महिने झाले या मराठीच्या लेकरा मोठे व्हा म्हणून घराच्या बाहेर. आणि तू माझ्या लेकरांबद्दल बोलाव, माझ्या मराठा समाजाबद्दल, माझ्या कुटुंबाबद्दल, आणि तो बोलाव. तुला 2 गोष्टी सोड नाही भाऊ. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आडून सरकारने तुला सांगितलं याची बदनामी कर, याला 10% स्वीकारायला लाव. फक्त संत तुकाराम महाराजांच्या आडून बोलू नकोस. आणि माझ्या कुटुंबावर तो बोलायचा नाही. मग तू किती रोज पैसे घे आणि रोज ज्या धाब्यावर जाऊन, ज्या मोठ्या हॉटेलवर जाऊन प्यायची तुला भारी, ती तुला कोणची लागत ती 25 का 35 हजाराची ती पी. नाही तर हातभट्टी पी तांब्या भरून. एका तांब्यात माणूस नीट होतो असं लोक म्हणतात. तू ते नीट होय. मला देणं घेणं नाही. आज याच्यानंतर मला खरं सांगतो तुम्हाला, आजच्या नंतर याच्यावर प्रश्न विचारू नका ह्या नालायकावर असल्या. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.